नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. नुकतंच 2026चे IPL संपले आणि त्याच्यामध्ये ऑरेंज कॅप मिळाली. म्हणजे IPL मधला सर्वात तरुण खेळाडू म्हणजे वैभव सूर्यवंशी भारतातलाच आहे. बिहारमध्ये त्याचा जन्म झालेला आहे आणि भारताला असा हा मिळालेला T20 मधला हा जणू हिराच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण वय अगदी आता 15 वर्षाचा आहे आणि भरपूर उज्ज्वल भविष्य असं त्याच्यासाठी राखून ठेवलेलं आहे. बघूया त्याचे कुंडलीचे विश्लेषण काय म्हणते. हे कायमस्वरूपी राहणार आहे का, की येणाऱ्या यशातून हुरळून जाऊन आणखीन काही गोष्टी घडू शकतात का, त्याचं वैवाहिक जीवन कशा पद्धतीचं असेल, या सुद्धा गोष्टी आपण कुंडलीद्वारे बघू शकतो. वळूया आपल्या विषयाकडे. आणि तुम्हाला सुद्धा काही तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील, काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. 9822119472 हा आपला फोन नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. घर बसल्या तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल मार्गदर्शन मिळून जाईल. म्हणजे तुमचा वेळ, पैसा, खर्च काहीही खर्च न करता तुम्हाला जागेवर घर बसल्या तुम्हाला मार्गदर्शन तुमच्या कुंडलीबद्दल मिळून जाईल. फक्त तुम्ही जन्मवय, जन्मतारीख आणि जन्मस्थळ आणि तुमचे प्रश्न आम्हाला लिहून पाठवायचे आहेत आणि कोणत्याही शांतीशिवाय हे आम्ही तुम्हाला त्याच्यावरचे उपाय सांगणार आहोत. वळूया आपल्या विषयाकडे. तर वैभवचा जन्म झाला 27 मार्च 2011 बिहारमध्ये समस्तीपूर या शहरामध्ये ताजपूर या गावामध्ये झाला. त्या दिवशी होता रविवार. तर त्या दिवशी आपण बघायला गेलो तर पूर्ण दिवसभर ही धनुरास होती. धनुराशीमध्ये चंद्र या ठिकाणी आपण लिहिलेला बघू शकतो. धनुराशीमध्येच राहू आणि प्लुटो आहेत. आपण ही राशी कुंडली बघत आहोत मित्रांनो. बऱ्याच जणांचं मी बघितलेलं आहे की गुगलवरती सर्च करतात आणि गुगलवरती दुपारी 12 ही वेळ दिलेली असते आणि त्या पद्धतीनं लग्न कुंडली काढतात आणि त्याच्या कुंडलीचं विश्लेषण करतात आणि हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आहे. म्हणजे 12 वाजताचे येणाऱ्या कुंडलीप्रमाणे विश्लेषण करतात आणि म्हणतात पहिल्या स्थानामध्ये हे ग्रह आहेत, दुसऱ्या स्थानामध्ये हे ग्रह आहेत. हे सांगणं अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो. राशी कुंडली वेळ ही लागणारच आहे, परंतु राशी कुंडली ही बघितली पाहिजे. कारण जर तुम्हाला वेळच फिक्स माहिती नाही आणि तुम्ही जर कुंडलीचं विश्लेषण करू शकत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ते बरोबर सुद्धा येणार नाहीये. त्यामुळे जर वेळ माहिती नसेल तर राशी कुंडली प्रमाणे अभ्यास केलेला हा कधीही चांगला. कारण प्रत्येकाचा गुगलवरती 12 हीच टायमिंग दिलेली असते आणि त्याच्या पद्धतीनं कुंडली काढणे हे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तर कुंभ राशीमध्ये शुक्र आणि नेपच्यून त्याच्यामध्ये आहे. चतुर्थ स्थानामध्ये मीन राशीचा गुरु, हर्षल, रवी, मंगळ आणि बुध आहे. त्याने 1 जानेवारी 2014ला प्रथम श्रेणीमध्ये क्रिकेटमध्ये म्हणजे त्याची सुरुवात झाली आणि 4 वर्षापासून तो क्रिकेट खेळायला त्यांनी सुरुवात केली वयाच्या 4थ्या वर्षापासून. आता आपण जर बघायला गेलं तर सर्वसामान्य पालक मुलाचे 10वी पर्यंतला 10वीला त्याला किती पर्सेंटेज मिळणार आहे, तो कोणत्या फील्डमध्ये जाणार आहे हे सगळं बघत असतात. परंतु ह्याच्या वडिलांनी याचं लहानपणीच ह्याचे गुण ओळखले आणि त्याला क्रिकेटमध्ये अकॅडमीला त्यांनी घातलं आणि घरामध्ये अशा पद्धतीचा मुलगा हा जन्मजात म्हणजे असे सगळे गुण असलेला हा मुलगा जन्माला येणे म्हणजे त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे पूर्वीच्या घरामध्ये त्यांच्या घरामध्ये वडिलांना सुद्धा क्रिकेटचा शौक होता. त्यांनी स्टेट लेवल पर्यंत क्रिकेट त्यांनी खेळलेला आहे आणि ते जे करू शकले नाही ते आपल्या मुलाला करता यावं म्हणून त्यांनी स्वतःची नोकरी सुद्धा सोडलेली आहे मित्रांनो आणि पूर्णपणे मुलाच्या जीवनासाठी त्यांनी आयुष्य वाहून सध्या घेतलेलं आहे आणि त्याचीच फळं आपण आता बघू शकतो. म्हणजे परंपरेच्या बाहेर जाऊन मुलाला क्रिकेटमध्ये यशस्वी करणं आणि मुलगा सुद्धा यशस्वी होणं हे जवळजवळ लाखामध्ये एक घडणारी अशी गोष्ट म्हणायला हरकत नाही. तर आणि रोज 600 चेंडू तो खेळत होता. म्हणजे विचार करा
वयाच्या 4 वर्षापासून वडिलांनी त्यांच्या घरच्यांनी त्याचे गुण ओळखले आणि रोजच्या रोज 600 चेंडू तो रोज खेळत होता. आता 600 चेंडू खेळायचे म्हणजे बॉलर पाहिजेत. बॉलरनी बॉलिंग त्रास घेऊन टाकायला पाहिजे. म्हणजे 600 बॉल टाकण्यासाठी जे बॉलर होते त्यांना सुद्धा टिफिन बनवायचं काम त्यांच्या घरातले करत होते आणि त्यांना सुद्धा 10-15 जणांना टिफिन द्यायचं काम हे वैभव सूर्यवंशींच्या घरातले करत होते. म्हणजे घरच्यांनी सुद्धा ते वैभव सूर्यवंशींनी स्वतःसाठी त्रास घेतलेला आहे याबद्दल डाऊटच नाही, पण घरच्यांनी सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये अनेक कष्ट घेतलेले आहेत आणि त्याचीच आता फळं त्यांना मिळत आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर मिथुन राशीमध्ये केतू आपण या ठिकाणी बघू शकतो. कन्या राशीमध्ये शनी हा आहे. आपल्याला माहिती आहे कन्या राशीतला शनी म्हणजे बुधाच्या राशीमधला हा शनी आहे. मित्र राशीमध्ये शनी आहे, त्यामुळे त्याला जे यश मिळणार आहे ते चिरकाल असे टिकणारं त्याला यश मिळणार आहे. त्यानंतर ज्योतिषशास्त्रामध्ये आपण सांगितलेलं आहे की मीन राशीमध्ये बुध असणं हा निचेचा समजला जातो आणि मीन राशीमध्ये मंगळ असणं हा चांगला नाही आहे. परंतु या ठिकाणी आपण बघू शकतो मीन राशीमध्ये गुरु हा स्वराशीचा समजला जातो आणि गुरु हा कुंडलीतील सगळ्यात महत्वाचा ग्रह हा मानला जातो हे आपल्याला माहिती आहे. तर या ठिकाणी त्याच्या कुंडलीमध्ये नीचभंग योग झालेला आहे आणि नीचभंग योग कसा झालाय, या सगळ्या बिघडलेल्या ग्रहांना त्यानं शुभ करून सोडलेला आहे मीन राशीतल्या गुरुमुळे. म्हणजे जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह हा जर चांगल्या पद्धतीनं विराजमान असतील तर तुम्हाला कोणतेही येणारं संकट हे अगदी लास्ट स्टेजला यश नक्कीच देऊन जाणार याबद्दल खात्री आहे. असा हा गुरु मीन राशीमध्ये स्वराशीचा आहे आणि त्यामुळेच की काय त्याला वडिलांचं चांगल्या पद्धतीनं सहकार्य मिळालेलं आहे. त्यानंतर जो आता फटके देतो म्हणजे जो कमी बॉलमध्ये शतक वगैरे मारतो, म्हणजे मग परवाच 2025च्या वर्ल्ड कपमध्ये अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये त्यांनी 80 बॉलमध्ये 175 रन काढल्या. म्हणजे बॉलर समोर कोणताही असू दे तर घाबरत नाही. अगदी बुमराह असू दे किंवा कोणताही बॉलर असू दे, पहिल्या बॉलला सिक्स मारायला सुद्धा असा हा तरुण खेळाडू घाबरत नाही आणि त्यामध्ये त्यांनी 15 फोर आणि 15 सिक्सर मारले होते. म्हणजे जगाच्या विरुद्ध जाऊन अशी ही बॅटिंग करणारे हेच करू शकतात ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ बुध मीन राशीमध्ये आणि मात्र गुरु हा मात्र त्या ठिकाणी पाहिजे आहे आणि त्यामुळेच गुरु चांगला असल्यामुळे त्याला यश प्रसिद्धी चांगल्या पद्धतीनं कमी वयामध्ये मिळत आहे. वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये सांगायला गेलं तर शुक्र आणि नेपच्यून यांची कुंडलीमध्ये युती आहे. शुक्र नेपच्यूनची युती असणे म्हणजे त्याच्या स्वप्नामधील जी स्वप्न सुंदरी असेल ती नक्कीच त्याला मिळेल आणि नक्कीच चांगल्या पद्धतीचं त्याचं वैवाहिक जीवन असेल आणि आता जे मिळणारं यश आहे ते सुद्धा त्याला कायमस्वरूपी राहणार आहे आणि नक्कीच क्रिकेटमध्ये तो चांगलं यश मिळवणार आहे भविष्य काळामध्ये. कारण गुरु हा मंगळ बरोबर असल्यामुळे आणि हर्षल सुद्धा असा हा असल्यामुळे स्वतःच्या कल्पक बुद्धीने तो नक्कीच समाजामध्ये आणि पूर्ण देशभर जगभर स्वतःचं नाव नवलौकिक करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील आम्हाला तुम्ही विचारू शकता. आम्ही तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देऊ. नमस्कार.